हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असं हे वॉलपीस कसं बनवायचं मोरपंखवालं ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की बनवून पहा। इथे मी डेकोरेशन नाही केलं, फक्त मणी वापरलेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास इथे काच वगैरे लावून घेऊ शकता। मी डेकोरेट केल्यानंतर थंबनेलला याचा फोटो लावणारच आहे। सध्या मी हे असेच ठेवणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपण साहित्य काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत। इथे मी हे 5 रंग लोकरीचे वापरलेले आहेत। लाईट ब्लू आहे, ब्राउन कलर आहे, लाईट ब्राउन आहे, हा डार्क ग्रीन आहे, लाईट ग्रीन आणि डार्क ब्लू आहे आणि गोल्डन नायलॉनचा धागा आहे। हा या आधीच्या बऱ्याच व्हिडिओला मी वापरलेला आहे। हा जर धागा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी कुठलाही धागा वापरला तरीही चालेल। पिवळा वापरला तरी सुद्धा छान दिसेल। आणि इथे मी ही जी रिंग वापरलेली आहे ती 10 इंचाची रिंग आहे आणि 10 नंबरची मी सुई वापरलेली आहे। जर तुम्हाला छोटा मोरपंख हवा असेल तर तुम्ही थोडी छोटी सुई वापरली तरीही चालेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे डार्क निळ्या रंगाची लोकर घेणार आहोत आणि इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे। एक, 2, 3, 4, 5 चेन तयार करायच्या आणि पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर 1, 2, 3 चेन म्हणजे हा एक खांब तयार झाला। त्यानंतर या सर्कलमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत। 3 चेनचा एक खांब, हा दुसरा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17। 3 चेनचा हा एक खांब आणि आणखी आपण हे 16 खांब म्हणजे एकूण 17 खांब आपण इथे तयार केलेले आहेत। इथे आपण काय नेहमी आपण स्लिप स्टिच करून एक चेन तयार करतो आणि मग लोकर करतो। शेवटचा जो खांब आहे तो असा हे 2 लूप ठेवायचे आहेत। आणि इथे आपल्याला आता डार्क लाईट रंगाची निळाच रंग आहे हा, तर यात आपण हा धागा जोडून घेणार आहोत। त्यानंतर हा लूप असा ओढून घ्यायचा निळ्या रंगाचा आणि याला आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत तिसऱ्या चेनवर। त्यानंतर लाईट आणि डार्क दोन्ही रंग असे ओढून घेऊन म्हणजे आपला इथे कुठेही गॅप दिसणार नाही। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब तयार करायचा। एक मुका खांब पुढच्या चेनवर, 1, 2 मुके खांब एकाच ठिकाणी, तिसऱ्या चेनवर एक मुका खांब, चौथ्या ठिकाणी एकत्र 2 मुके खांब, 5व्या ठिकाणी एक मुका खांब, 6व्या ठिकाणी एकत्र 2 मुके खांब, 7व्या ठिकाणी एक मुका खांब, 8व्या ठिकाणी एकत्र 2 मुके खांब, 9व्या ठिकाणी आपण इथे एक अर्धा खांब करणार आहोत। त्यानंतर पुन्हा 10व्या चेनवर एकत्र 2, 11व्या चेनवर 1, 12व्या चेनवर एकत्र 2, 13व्या चेनवर 1,
14व्या चेनवर एकत्र 2, 15व्या चेनवर 1, 2 आणि शेवटच्या चेनवर 1 मुका खांब. इथे सुद्धा आपण शेवटचा हा लूप असा ठेवून दुसरा धागा जोडणार आहोत. त्यानंतर हा लाईट रंगाचा निळा रंग थोडा ओढून घ्यायचा आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. एक चैन, तिथेच 1 मुका खांब, पुढच्या चेनवर दुसऱ्या चेनवर 1 मुका खांब, तिसऱ्या चेनवर 1 मुका खांब, चौथ्या चेनवर एकत्र 2 मुके खांब, त्यानंतर 3 झाले. चौथा हा 5व्या चेनवर 1 अर्धा खांब, 6व्या चेनवर अर्धा खांब, 7व्या चेनवर अर्धा खांब, 8व्या चेनवर एकत्र 2 अर्धे खांब, 9व्या चेनवर पूर्ण 1 खांब, 10व्या चेनवर 1 खांब, 11व्या चेनवर 1 खांब, 12व्या चेनवर एकत्र 2 खांब, 13व्या चेनवर आपल्याला इथं उंच खांब करायचा आहे म्हणजे ट्रिपल क्रोशे. ही आपली 13वी चेन आहे. 3 वेळा 2 वेळा आपण 2 लूप 3 वेळा सुईतून बाहेर काढतो. 2 वेळा, त्यानंतर 1 2 3 वेळा, त्यानंतर पुन्हा या बाजूने जसं आपण सुरुवातीला म्हणजे इथून सुरुवात करायची. 1 खांब, तिथेच दुसरा खांब, त्यानंतर 1 सिंगल खांब केले होते आपण, 2 आणि 3 खांबानंतर अर्धा खांब एकत्र 2 आणि पुन्हा सिंगल 3 अर्धे खांब करायचे आहेत. 1 2 3, त्यानंतर एकत्र 2 मुके खांब आणि सिंगल 3 मुके खांब 2 आणि इथे जो गॅप आहे तिथे 3. इथे आपण पुन्हा दुसऱ्या रंगाचा धागा सोडून घेणार आहोत. तर मी इथे लाईट हिरवा रंग वापरणार आहे आणि स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. एक 2 चेन, इथे आपण या 2 चेन तयार करून घेतल्या म्हणजे हा अर्धा खांब तयार झाला. त्यानंतर पुढच्या चेनवर हा दुसरा अर्धा खांब, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपण इथे हे 15 अर्धे खांब करून घेतले आणि इथे आपण 3 हे उंच खांब करून घेतले होते. त्यावर आपल्याला एकाच खांबावर 2 एकत्र म्हणजे तिन्ही खांबावर 6 अर्धे खांब तयार होतील. एकत्र 2 1 2, पुन्हा तिसऱ्या खांबावर सुद्धा 1
2. इकडे आपण 15 अर्धे खांब केले आणि या 3 उंच खांबांवर 2-2 अर्धे खांब केले. त्यानंतर पुन्हा या बाजूने अर्धे खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि इथे जो आपण स्लिप स्टिच केलं होतं सुरुवातीला तिथे एक थोडा गॅप दिसतो, तर तिथे सुद्धा एक खांब करायचा आहे. म्हणजे आपण या बाजूला 15 अर्धे खांब, त्यानंतर 2-2 असे इथे 6 आणि या बाजूला आपण 15 केल्यानंतर एक खांब फक्त इथे वाढवला आहे म्हणजे 16. आणि दुसऱ्या चेनवर इथे सुरुवातीला 2 चेन केल्या होत्या, त्या दुसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. एक चेन तयार करून लोकर कट करून घेतली आणि हे जास्तीचे धागे सुद्धा कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी हा डार्क रंगाची लोकर घेतली आहे. तुमच्याकडे कलर कॉम्बिनेशन वेगळं असेल तरी सुद्धा वापरलं तरीही चालेल. तर जिथे आपण लोकर कट केलेली आहे तिथेच हा लूप असा जोडून घ्यायचा आहे. आणि एक चेन तयार करायची. एक चेन तयार केल्यानंतर तिथेच एक मुका खांब करायचा. एक पुढच्या चेनवर एक मुका खांब म्हणजे एकूण 2. तिसऱ्या चेनवर एक, चौथ्या चेनवर एक. इथे आपण एकूण 4 मुके खांब केले. त्यानंतर अर्धे खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आणि इथे आपण मधला जो खांब आहे सुरुवातीला इथे उंच खांब केला होता त्यावर 2 जे मुके खांब केले होते एकत्र, तिथे आपण पुन्हा 2 अर्धे खांब करून घेणार आहोत मधल्या खांबावर. त्यानंतर पुन्हा या बाजूने एक अर्धे खांब, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि त्यानंतर 4 आपल्याला इथे मुके खांब करायचे आहेत. 1 2 3 4 आणि इथे जो गॅप दिसतोय तिथे सुद्धा आपण एक मुका खांब करून घेणार आहोत. फक्त इथे एक मुका खांब वाढलेला आहे. आणि एक चेन तयार करून इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक चेन करून लोकर कट करून घेणार आहोत. इथे आपला हा मोरपंख आहे. मी थोडा जाड सुईमध्ये लोकर ओवून घेतलेली आहे आणि इथे गाठ बांधून घ्यायची. आणि इथे आपल्याला थोडंसं क्रॉसमध्ये हा जो लाईट निळा रंग आहे तिथून सुई अशी
बाहेर काढून घ्यायची आणि हा जो गोल आहे त्यात सुई टाकायची. एक क्रॉसमध्ये पुन्हा आपण इथे या बाजूने सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि पुन्हा या गोलमध्ये टाकायची. एक 4-5 वेळेला आपण करून घेणार आहोत अशा पद्धतीने. हा धागा थोडा लूज ठेवायचा. मागच्या बाजूने एक गाठ बांधून याची गाठ बांधून मी लोकर कट करून घेते. इथे हा आपला मोरपंख तयार आहे. इथे मी हे 6 मोरपंख बनवून घेतलेले आहेत आणि आपल्याला याला गोल्डन नायलॉनचा धागा आहे हा. तर आपल्याला याला आउटलाईन करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे सुरुवातीला स्लिप नॉट तयार करून घेते. आणि आपण जिथे लोकर कट केली होती तिथेच हा धागा जोडून घेणार आहोत. तुम्हाला जर इथे दुसरा रंग वापरायचा असेल तरी सुद्धा चालेल. तर इथे आपण मुके खांब करून घेणार आहोत प्रत्येक चेनवर. इथे जेवढ्या चेन आहेत तिथे फक्त आपण अशा पद्धतीने मुके खांब करायचे आहेत. तर इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे फक्त आपण सुरुवातीला जे उंच खांब केले होते त्याच्याच वरती आपण इथे सुद्धा 2 अर्धे खांब केले होते आणि इथे सुद्धा 2 अर्धे खांब केलेले आहेत. तर त्याच्या बरोबरीने आपण इथे फक्त एकत्र 2 मुके खांब करून घेणार आहोत. पहिला जो मुका खांब आहे त्याच्या वरती आणि आणखी एक करून घेणार आहोत. म्हणजे इथे आपण एकूण 3 मुके खांब केले. बाकी प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब. इथे मी हे प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करून घेतला. फक्त मध्यभागी एकत्र 3 मुके खांब आणि इथे सुद्धा प्रत्येक चेनवर मुके खांब करून घेतले. आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि एक चेन तयार करून हा धागा इथे कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे फक्त याची गाठ व्यवस्थित बसत नाही तर मी इथे नायलॉनचा धागा असल्यामुळे लायटरने इथे थोडंसं गरम करून जोडून घेणार आहे. इथे हा आपला एक मोरपंख तयार झालेला आहे. त्याला थोडंसं हाताने व्यवस्थित करून घ्यायचं. असंच आपण दुसरा अर्धा विणून घेणार आहोत. तर जिथे आपण हिरव्या रंगाची लोकर कट केलेली आहे इथे शेवटी तिथेच आपण हा धागा जोडून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक चेन तयार केली. तिथेच एक मुका खांब, पुढच्या चेनवर मुका खांब. इथे सुद्धा आपण प्रत्येक चेनवर मुके खांब करून घेणार आहोत. 3 4 5 6 7 7 8 9 10. इथे आपण एकूण 10 मुके खांब करून घेतलेले आहेत
आणि आपण इथे आता जोडून घेणार आहोत. 9च करून घेऊयात आणि 10व्या ठिकाणी आपण जोडून घेणार आहोत. तर जोडायचं कसं, हा मोरपंख सरळ ठेवायचा आणि हा आपण इथे उलट बाजूने इथून आता जिथे आपण धागा कट केला म्हणजे तिथून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, 10व्या ठिकाणी 10व्या चेनवर आपल्याला इथे जोडायचा आहे. तर या सुईत असा या बाजूचा 10वा खांब आणि इथे 10व्या चेनवर आपण हे दोन्ही मिळून एकत्र मुके खांब करून घेणार आहोत. म्हणजे हे जोडल्या जाईल. 10 आणि 11वा सुद्धा हे अशा पद्धतीने, म्हणजे आपला दुसरा मोरपंख सुद्धा जोडून झालेला आहे. त्या आता पूर्ण जेवढ्या चेन आहेत त्या प्रत्येक चेनवर हा जो आपण दुसऱ्याची सुरुवात केलेली आहे मोरपंखची तो आपण जोडून घेणार आहोत. तर इथे मध्यभागी फक्त 3 मुके खांब आणि बाकी प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब. तर मी इथपर्यंत करून घेते. जसे मी हे दोन्ही जोडून घेतले एकमेकांना तसेच आता आपण इथून सुरुवात करून घेणार आहोत. 9 मुके खांब करायचे आणि 10 आणि 11 या बाजूला ठेवून अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. जसं हा सरळ तर याला उलट बाजूने ठेवायचं आणि 10वा आणि 11वा मुका खांब दोन्ही मिळून एकत्र, म्हणजे आपल्याला इथे असं जोडून घ्यायचं आहे. तर मी हे बाकी मोरपंख सुद्धा अशा पद्धतीने जोडून घेते. इथे मी हे 5 एकमेकांना जोडून घेतले आणि शेवटचा जोडताना इथे 9 आपण इथे सुरुवातीला इकडून 9 मुके खांब केले, 10 आणि 11 एकमेकांना जोडून घेतलं. त्यानंतर इथे 9 मुके खांब केले आणि 10व्या ठिकाणी म्हणजे 20 मुके खांब तयार केले आणि 21व्या ठिकाणी इथे एकत्र 3 मुके खांब. त्यानंतर पुन्हा शेवटचं जोडताना इथून 3 मुके खांब केल्यानंतर एकत्र मध्यभागी आपण 3 मुके खांब केलेले आहेत. त्यानंतर 9 मुके खांब करायचे आणि हा जो इथे आपल्याला असा राऊंड बनवायचा. तर इकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वा जो मुका खांब आहे हा असा एकमेकांवर उलटा ठेवून म्हणजे आपल्याला असं जोडून घ्यायचं एकमेकांना. इथे हे खालच्या बाजूने जोडायचं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. या बाजूने सोपं जाईल. किंवा इकडून मोजून घेतलं तरीही चालेल, म्हणजे आणखीन सोपं जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10व्या चेनवर हा लूप असा टाकायचा आणि या बाजूला हा 10वा खांब आणि 11व्या ठिकाणी सुद्धा दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. आणि बाकी राहिलेले आपण मुके खांब प्रत्येक चेनवर मुके खांब करून घेऊन धागा कट करून घेणार आहोत. इथे हाताने थोडं व्यवस्थित करून घ्यावं लागेल. शेवटची पाकळी जोडताना फक्त थोडं लक्ष द्यायचं आहे. हे मोरपंख उलटसुलट होऊ शकतात. इथे आपल्याला गोल्डन कलरचा धागा लागणार आहे. मध्यभागी आपण फूल तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे स्लिप नॉट तयार करून घेतली आणि कोणत्याही एका ठिकाणी जो आपण सुरुवात करत होतो स्लिप स्टिच करून तिथे आपण हा धागा जोडून घेणार आहोत. 1 2 3 4 चेन. 4 चेन म्हणजे आपण एक उंच खांब ट्रिपल क्रोशे करून घेणार आहोत. 2 वेळा सुईवर वेढा घालायचा
आणि त्याच पहिल्याच खांबाच्या ठिकाणी आपण हा उंच खांब करून घेणार आहोत. 4 चेन म्हणजे हा एक खांब आणि हा दुसरा खांब. त्यानंतर 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि पहिल्याच खांबाच्या ठिकाणी हा तिसरा उंच खांब. त्यानंतर पुन्हा तिथेच एक आणखी एकूण 4 उंच खांब केले आपण ट्रिपल क्रोशे. त्यानंतर पुन्हा सुईवर वेढा घालायचा आणि याचा जो पहिला खांब आहे मध्यभागी तिथे पुन्हा 4 उंच खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. हे मी 2 ठिकाणी करून घेतलं. त्यानंतर पुन्हा 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि याचा जो पहिला खांब आहे मुका खांब तिथे अशा पद्धतीने 4-4 उंच खांब करून घ्यायचे आहे. इथे मी हे प्रत्येक मोरपंख जे आपण बनवलेले आहेत त्याच्यावर 4-4 उंच खांब करून घेतले आणि सुरुवातीला आपण ज्या 4 चेन केल्या होत्या त्या चौथ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा इथे 1 2 3 4 चेन तयार केल्या म्हणजे हा आपला उंच खांब झालेला आहे. आणि आता आपल्याला इथे खांबावर अशा पद्धतीने आपण नेहमी चेनवर तयार करतो तर इथे खांब तयार करायचा आहे. तर खांबावर एक खांब करून घ्यायचा आहे. इथे उंचच खांब करायचा आहे आपल्याला. 1 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला. हे दोन्ही लूप असेच ठेवायचे. त्यानंतर पुढचा जो खांब आहे त्यावर 1 2 अर्धा अर्धा खांब करत आहोत. यातला आपण 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि चौथ्या खांबावर सुद्धा इथे 1 आणि 2 वेळा. त्यानंतर हे 4ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे. त्यानंतर पुढचे हे जे 4 खांब आहेत तिथे सुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करून घ्या. इथे आपण 2 चेनचा किंवा 1 चेनचा गॅप देणार आहोत. 1 किंवा 2 दिल्या तरी चालतील. 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला. त्यानंतर हा जो खांब आहे पहिला त्यावर इथे सुद्धा आपण अर्धाच खांब करून घेणार आहोत. 1 आणि 2. तिसऱ्या खांबावर 4 लूप एकत्र. इथे एक खांब राहिला होता. 3च खांबांवर केला आपण चौथा खांब. इथे सुद्धा 2 वेळा 2-2 लूप आपण सुईतनं बाहेर काढून घेतले. इथे 5 लूप आहेत. या खांबाचा सुद्धा 1. त्यानंतर 2 चेन आणि पुन्हा जसं आपण इथे खांबावर तयार करत आहोत तशाच पद्धतीने बाकी 4 ठिकाणी सुद्धा करून घ्यायचं आहे. हे मी प्रत्येक खांबावर इथे खांब तयार करून घेतले आणि इथे सुरुवातीला ज्या 4 चेन किंवा हे जे आपण एकत्र आपण लूप काढले होते तिथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत. आणि लवकर कट नाही करायची इथे आपल्याला. इथे काय करायचं, एक चेन तयार करायची आणि तिथेच एक खांब. इथे आपण 4 खांबानंतर इथे 2 चेनचा गॅप दिला होता तर तिथे मुके खांब 2 करून घ्यायचे. 1 आणि हा दुसरा. त्यानंतर हे जे आपण खांब एकत्र केले होते तिथे एक खांब आणि पुन्हा या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 मुके खांब. एक यावर खांब, मुका खांब आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 मुके खांब. पुन्हा यावर एक खांब, गॅपमध्ये 2 मुके खांब. या खांबांवर एक मुका खांब आणि गॅपमध्ये 2 मुके खांब. खांबावर खांब, गॅपमध्ये 2 मुके खांब आणि पहिला जो मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिच करायचा आहे. एकदा हे पॅटर्न पाहून घेऊयात आपण. हे अशा पद्धतीने दिसेल. इथे असा फुलाचा आकार तयार झालेला आहे.
थोडं ओढावं लागेल, कारण हा नायलॉनचा धागा आहे. इथे आपण आता एक चेन आणि इथे दोनाचा एक करून घेणार आहोत. 2 मुके खांब एकत्र, म्हणजे आपल्याला राऊंड कमी करायचा आहे. 1 2, त्यानंतर 1 2, दोन्ही मुके खांब एकत्र, 2 1 2, दोनाचा एक, इथे सुद्धा शेवटी दोनाचा एक आणि स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. आणखी एक शेवटचा राऊंड दोनाचा एकच करायचा आहे आपल्याला. 1 2, म्हणजे इथे हा राऊंड पूर्ण पॅक होऊन जाईल. 1 2, हा राऊंड मी पूर्ण पॅक करून घेते आणि शेवटी इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. एक चेन तयार करायची आणि थोडा जास्तीचा धागा ठेवून कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा राऊंड पूर्ण झाला. मागच्या बाजूने हा धागा ओढून इथे स्लिप लायटरच्या मदतीने मी इथे जोडून घेणार आहे. इथे आपले हे मोरपंख जोडून झालेले आहे. मधलं पॅटर्न सुद्धा तयार आहे आणि आपल्याला आता रिंगला जोडून घ्यायचं आहे, पूर्ण रिंगला. तर ही 10 इंचाची रिंग आहे. इथे आपल्याला आता गोल्डन कलरचा धागा घ्यायचा, स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि स्लिप नॉट केल्यानंतर इथे जे आपण मध्यभागी मुक्या खांबावर, मधल्या मुक्या खांबावर 3 मुके खांब जे केलेले होते ते 3ही मुके खांब आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. मागच्या बाजूने सुई अशी रिंगच्या मागच्या बाजूने हा लूप असा ओढून घ्यायचा, एक चेन आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे. एक, पुढच्या मुक्या खांबावर एक मुका खांब, मध्यभागी जे आपण 3 मुके खांब केले होते फक्त त्या 3 मुक्या खांबांवर 3 मुके खांब आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि इथे आपल्याला पुढचा मुका खांब येईपर्यंत अशा पद्धतीने हे जोडून झालं. इथे आपल्याला रिंगवर मुके खांब करायचे आहेत. तर किती ते आपण मोजून घेऊया. 1 2 3, मी इथपर्यंत मुके खांब करून घेते आणि किती मुके खांब तयार केले ते सांगते. सुरुवातीला आपण हे 3 मुके खांब केले होते ते सोडून मी इथे एकूण 25 मुके खांब केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला हे 3 मोरपंखाचे जे मध्यभागी जे केले होते ते 3 मुके खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. हे 3 सोडून आणखी इथे 25 मुके खांब करून घ्यायचे आहेत. जसे आपण इथे मध्यभागी 25 मुके खांब केले, हे 3 सोडून तसेच आता हे 3 केले आपण. त्यानंतर 25 पुन्हा हे 3 मुके खांब जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले हे 6 मोरपंख असे जोडल्या जातील. तर हे मी पूर्ण रिंग जोडून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी व्हिडिओत सांगितलं होतं की हे जेव्हा आपण मोरपंख जोडतो त्यावेळेला मी इथे 3 मुके खांब केलेले आहेत आपण आणि इथे मी 25 मुके खांब म्हणले होते, पण 25 मुके खांब थोडे कमी होत होते तर मी आणखी खांब वाढवले. फक्त एकदा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे लक्षात येईल. कारण इथे मी 36 म्हणजे 36 हे मुके खांब केलेले आहेत आणि इथे
3 मुके खांब आपण हे मोरपंखला जोडून घेताना केले। प्रत्येक वेळेला मी इथे 36 मुके खांब तयार करून घेतलेले आहेत। आणि सुरुवातीला हे इथे सुद्धा मी उंच खांब करायला सांगितले होते, तर इथे तुम्ही उंच खांब न करता रिंग छोटी मोठी कशी आहे किंवा ही जर सुई तुम्ही, मी इथे 10 नंबरची म्हणजे 4 mm ची सुई वापरलेली आहे, तर तुम्ही छोटी जर वापरली तर उंच खांब केले तरीही चालेल। पण जर उंच खांब, मी इथे अगोदर उंच खांबच केलेले होते, व्हिडिओ ते सुद्धा सांगितलेलं आहे उंच खांब कसे करायचे, पण इथे मी नंतर काढून घेतलं कारण हे थोडं आकसल्यासारखं होत होतं। मधला राऊंड आपल्याला थोडा छोटा करायचा होता, म्हणून मी इथे सुरुवातीला इथून आपण सुरुवात केली होती 4 खांब आणि त्यानंतर पुन्हा खांबावर खांब असे इथे पुन्हा 4 खांब आपण 4चा 1 केलेला आहे। असा हा 2 राऊंड मी इथे करून फक्त स्लीव स्टिच केलेला आहे। फक्त उंच खांब आणि इथला बदल तेवढा तुम्ही करू शकता आणि काही वाटल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारूही शकता नाही कळालं तर। त्यानंतर मी इथे आणखीन 3 मोरपंख खाली जोडणार आहे हे अशा पद्धतीने। एक लटकन मी इथे लावून घेतलेला आहे आणि इथे मी मध्यभागी म्हणजे इथे 4 मणी ओवलेले आहेत। मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही लावू शकता। सुई दोऱ्यात ओवून हे 4 मणी इथे जोडून घेतलेले आहेत आणि खाली इथे हा जो मोरपंख आहे म्हणजे आपल्याला 3 मोरपंखच्या ठिकाणी 3 मोरपंख जोडायचे आहेत आणि मध्यभागी इथे मी हे लटकन लावून घेतलेला आहे। लटकन तयार करण्यासाठी 2 छोटे तुकडे असे कट करून घ्यायचे लोकरीचे, ज्या तुम्ही ज्या रंगाचे तुम्ही बनवून घेणार आहेत लटकन त्या रंगाचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 एकूण मी इथे 20 राऊंड तयार केलेले आहे। दोन्ही लटकन सारखेच तयार करणार आहे। तुम्हाला जर यापेक्षा जाड किंवा मोठं हवं असेल तर कार्डबोर्ड किंवा विजिटिंग कार्ड आणखी कार्डबोर्डवर तुम्ही मोठ्या आकाराचं करू शकता। याशी इथे गाठ बांधून घेतली मध्यभागी आणि त्यानंतर हे असे व्यवस्थित करून हा जो दुसरा तुकडा आहे आपला तो इथे 1-2 वेळेला असा फक्त गुंडाळून घ्यायचा आहे आणि याची गाठ बांधून घ्यायची आहे। हे मी बरेच व्हिडिओ दाखवलेला आहे। याची गाठ बांधून घेतली आपण इथे आणि हे जे आपले दुहेरी आहेत दोरे ते प्रत्येक दोरे आपण कट करून घेणार आहोत। हे सुद्धा आपण दोन्ही धागे कट करून घेऊया म्हणजे व्यवस्थित दिसेल। आणि असे इथे करून जास्तीचा धागा मी कट करून घेणार आहे। इथे मी दुसरा लटकन व्यवस्थित कट करून घेतलं आणि हे जे 2 धागे आहेत आपले, तर इथे एक अंदाजे इथे समजा 8 बोटांचं अंतर आहे, तर 4 बोट सोडून मध्यभागी एक अंदाजेच घ्यायचं। मध्यभागी असा हा धागा इथे फक्त आपण गाठ बांधून घेणार आहोत। मागच्या बाजूने याची गाठ बांधून घेऊया। हे आपलं दुसरं लटकन सुद्धा जोडून तयार आहे। हे अशा पद्धतीने। आणि आणखी एक राहिलं सांगायचं, जेव्हा तुम्ही तिसरा म्हणजे चौथा हे 1 2 3 4 चौथा मोरपंख जेव्हा जोडाल त्यावेळेला इथे आपण 3 मुके खांब केलेले आहेत, तर मधल्या मुक्या खांबावर इथे 4 ते 5 चेन घ्या म्हणजे अडकवण्यासाठी सोपं जाईल। तर मी इथे 4 ते 5 लक्षात नाही त्यावेळेला बनवताना। आता मी इथे एक स्लिप नॉट तयार करून घेते आणि मध्यभागी जो मुका खांब आहे तिथे आपण हा धागा जोडून एक 4 ते 5 चेन करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला खिळ्याला वगैरे अडकवता येईल व्यवस्थित। 1 2 3 4 5 1
इथे मी आणखी एक चेन करून घेते. थोडं कमी वाटत आहे तिथे, जाड खेळा असेल तर जास्त करू शकतात चेन, तर एवढ्या बस होतील. 6 चेन मी इथे तयार करून घेतल्या. इथे मी हा जो गोल्डनचा धागा वापरला तर याची गाठ बसत नाही, म्हणून मी इथे लायटरच्या मदतीने जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी चिकटवून घेतलं गरम करून. इथे मध्यभागी एक आपण छोटासा गोल तयार करून घेणार आहोत. तो आपण गोल्डन कलरचाच करून घेऊयात. बोटावर असे 1 2 3 4 4 वेळा वेढा घालून घेतला आणि बोटाच्या बाहेर काढायचं. आपण मॅजिक रिंग जशी करतो तशीच केली, फक्त जाड केलेली आहे. आणि इथे आपल्याला मुकेखांब करायचे आहेत, तर मी इथे मुकेखांब करून घेते. एक चेन तयार केली, यात आपण मुकेखांब करणार आहोत. 1 एक चेन, एक मुकाखांब, 2 3 4 5. इथे आता मी हा छोटा तुकडा मुद्दामून घेऊन दाखवला, म्हणजे हा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही इथे दुसरा जोडणार कसा, दोन्ही धागे असे व्यवस्थित धरायचे आणि याला थोडंसं गरम करायचं. लायटर नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा केलं तरीही चालेल, थोडा वेळ लागतो फक्त. आणि एकमेकांना जोडून घ्यायचं. आपला धागा जोडून झाला म्हणजे इथे जोडला हाही लक्षात येणार नाही. इथे आपण किती मुकेखांब केले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 मुकेखांब आपले इथे झालेले आहेत. स्लिप स्टिच करायचं आणि जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेन आणि तिथेच एक मुकाखांब केला. त्यानंतर आणखी एक मुकाखांब करायचा. 1 2 3 चेन आणि इथे आपण पिको करतो तशा पद्धतीने इथे पिको करून घ्यायचा. स्लिप स्टिच करायचा आहे. सॉरी, एक आणि हा दुसरा मुकाखांब करून घ्यायचा. 1 2 3 चेन आणि हे जे दुसरा मुकाखांब आहे तिथे असे 2 लूप दिसतात, तर त्याला आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 1 2. तर अशा पद्धतीने मी करून घेते. 1 2 3 4 5 आणि ही 6वी पाकळी आपण करून घेऊयात. पाकळीचा आकार दिसतो इथे. स्लिप स्टिच करून घेतलं आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6. पहिला चेन नाही, सॉरी, पहिला जो मुकाखांब आहे तिथे जोडून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने. आणि एक चेन करून धागा कट करून घेऊया. मध्यभागी आपण थोडंसं कलर ॲड करून घेणार आहोत. हा लाईट ब्लू कलर आहे आणि इथे ज्या आपण सुरुवातीला मुकेखांब केले होते तिथे फक्त आपल्याला याआधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे, फक्त आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. धागा आपण वरती काढून घेतला आणि वरच्या बाजूने सुई काढून खालचा धागा आपल्याला वरती ओढून घ्यायचा आहे, म्हणजे फक्त स्लिप स्टिच करायचा आहे अशा पद्धतीने. स्लिप स्टिच करायचं. तर मी हे करून शेवटी स्लिप स्टिच करून खालच्या बाजूने एक चेन तयार करते आणि धागा कट करून घेते. तर इथे काय करायचं, शेवटी इथे सुद्धा गॅप जो आहे तिथे एक स्लिप स्टिच करायचं आणि खालच्या बाजूने आपण हा धागा ओढून घेणार आहोत. दोन्हीची गाठ बांधून घ्यायची.
आणि हे धागा जास्तीचा कट करून घेऊया. हे आपण इथे हॉट ग्लूने तुम्ही जोडलं तरीही चालेल किंवा हॉट ग्लूने शक्यतो जोडलं तर व्यवस्थित राहील. इथे अशा पद्धतीने हे जोडून घेणार आहोत आणि खाली इथे हे जे आपण मोरपंख जोडलेले आहेत 3, तर इथे काय करायचं, एक अंदाजे आपण असा धागा, हा हिरव्या रंगाचा लाईट हिरवा रंग आहे, तर इथे अशा पद्धतीने फक्त जोडून घेणार आहोत. मध्यभागी जो आहे मुकाखांब केलेला तिथे हा लूप असा एक काही लूप आपण इथे असे जोडून घेणार आहोत. अंदाजे मी थोडे लवकर हे असे धागे कट करून घेतलेले आहेत आणि फक्त हे असं फोल्ड करायचा आणि सुई खालच्या बाजूने टाकून ओढून घ्यायचा हा धागा आणि इथे फक्त आपल्याला असं करून घ्यायचं आहे. तर इथे मी काही धागे लावून घेते, 3ही मोरपंख, आणि सुंदर असं आपलं हे वॉलपीस म्हणू शकतो आपण याला, होम डेकोर. तो खूप सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये एखाद्या लक्षात नाही येणार, पण मी बनवल्यानंतर खूप सुंदर दिसतं. हे डेकोरेशन तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकतात. वाटलंच तर मी फोटो लावते सुरुवातीला थंबनेल म्हणून. तर इथे काही स्टोन वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.